नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 19 ते 25 मे दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न 30 घेतलेले आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण देखील पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर नुकताच कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए LR श्रीहरी बनला आहे। कोण? तर LR श्रीहरी। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर LR श्रीहरी बनलेला आहे। तर तामिळनाडूचा LR श्रीहरी हा आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून हा किताब मिळवला आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न पाहूयात आपण। तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 158। किती? तर 158, ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो। तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण 158 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे। तर यामध्ये एकूण 57 सुवर्ण पदके आहेत, 47 रौप्य पदके आणि 53 कांस्य पदकांचा समावेश आहे। तर या कामगिरीमुळे आपल्या महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा एकूण विजेतेपद मिळवले आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा। तर मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 58वा। कितवा आहे? तर 58वा योग्य उत्तर ऑप्शन सी असणार आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार नुकताच प्रदान केला आहे आणि 16 मे 2025 रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता। तर मित्रांनो, रामभद्राचार्य हे संस्कृत साहित्याचे महान विद्वान असून त्यांनी 22 भाषांमध्ये 240हून अधिक ग्रंथांची रचना केलेली आहे। तर त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानासाठी त्यांना हा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे। यानंतर पुढील चौथा प्रश्न पाहूयात आपण। तर खालीलपैकी कोणी बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर प्रज्ञानंद यांनी। कोणी? तर आर प्रज्ञानंद यांनी। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक 2025 स्पर्धेमध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा यांनी हे विजेतेपद पटकावले आहे। तर बुखारेस्ट मध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये त्यांनी अलीरेझा फिरोजजा आणि मॅक्सिम वाचिए-लाग्राव यांच्याशी टाय ब्रेक मध्ये सामना केला आणि अंतिम फेरीमध्ये वाचिए-लाग्रावला पराभूत करून आपले पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद मिळवले आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न 5वा पाहूयात आपण। महत्त्वाचा प्रश्न आहे, तर ऑपरेशन घोस्ट सिम नुकतेच कोणी सुरू केले होते? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए भारतीय सेना आणि आसाम पोलिसने नुकतेच सुरू केले होते। यानंतर पुढील प्रश्न 6वा पाहूयात आपण। तर मित्रांनो, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच किती मीटरचे अंतर पार केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 90 मीटरचे अंतर पार केले आहे। किती? तर 90 मीटरचे अंतर त्यांनी पार केले आहे। यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने 2025 मध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच 90.28 मीटरचे अंतर पार केले आहे। तर हे अंतर त्याने पॅरिस येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये नोंदवले आहे। तर या कामगिरीने त्यांच्या कामगिरीचा सर्वोत्तम टप्पा गाठला आहे, ज्यामुळे त्यांच्या फेकण्यामध्ये नवा इतिहास निर्माण झालेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा। तर कोणत्या राज्याने अलीकडेच अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर नुकतीच लॉन्च केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम या राज्याने। कोणत्या राज्याने? तर आसाम या। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आधारित व्हर्च्युअल न्यूज अँकर अंकिताचे नुकतेच उद्घाटन केले आहे।
तर मित्रांनो, आसाममधील एखाद्या AI अँकरने मंत्रिमंडळ बैठकीचा संपूर्ण अहवाल सर्वसामान्यांना देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यानंतर आसामविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात या ठिकाणी. तर आसामची राजधानी आहे दिसपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हिमंता बिस्वा शर्मा. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात 8वा आपण. तर संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तर आपल्या भारत देशाला. कोणत्या देशाला तर आपल्या भारत देशाला. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभाव्यतेवरील मध्यवर्ष अहवाल मध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.3% वाढेल असा अंदाज आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार आहे. तर मित्रांनो, चीन, अमेरिका आणि युरोपियन युनियन हे सर्वजण यामागे असणार आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर आपण संयुक्त राष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. मुख्यालय कोठे आहे तर न्यूयॉर्क शहर, युनायटेड स्टेट्स अमेरिकामध्ये संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय आहे. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर अँटोनियो गुटेरेस हे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि सदस्य देश आहेत एकूण 193. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 9व्याकडे वळूयात आपण. तर समुद्रायन नावाचे भारताचे पहिले मानवयुक्त अभियान नुकतेच कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2026 मध्ये, म्हणजे पुढच्या वर्षी सुरू होणार आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताचे पहिले मानवयुक्त अभियान समुद्रायन 2026 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर या मोहिमेमध्ये खोल समुद्रातील शोध आणि संसाधनांचा शोध घेण्यासाठी स्वदेशी बनावटीचे मत्स्य 6000 पाणबुडी वापरली जाणार आहे. यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न पाहूयात आपण. तर छत्तीसगड आणि कोणत्या राज्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे. तर तेलंगणा, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, नक्षलवाद्याविरुद्ध भारताच्या संकल्पना ऐतिहासिक यश देत सुरक्षा दलांनी छत्तीसगड तेलंगणा सीमेवर करेन गुट्टालू हिल्स KGH येथे नक्षलवाद्यांविरुद्धच्या 21 आठवड्यांच्या सर्वात मोठ्या कारवाईमध्ये 31 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. तर या कारवाईमध्ये एकूण 214 नक्षलवादी लपण्याचे ठिकाण आणि बंकर नष्ट करण्यामध्ये आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 11वा पाहूयात आपण. तर WHO ने कोणत्या देशाला नुकतेच पोलिओग्रस्त घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो तर ऑप्शन बी पापुआ न्यू गिनी या देशाला. कोणत्या तर पापुआ न्यू गिनिया. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने पापुआ न्यू गिनीला पोलिओग्रस्त देश म्हणून नुकतेच घोषित केले आहे. तर येथे 2 मुलांमध्ये पोलिओ विषाणू आढळला असून पाण्यातील नमुन्यांमध्येही त्यांचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे. तर या देशातील लसीकरण दर 50% पेक्षा कमी असल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे. तर एक देश एक धडकन उपक्रम नुकताच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन ए सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केला आहे. कोणत्या तर सांस्कृतिक या मंत्रालयाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशभक्तीची भावना जगवण्यासाठी आणि देशाच्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने एक देश एक धडकन हा उत्साहवर्धक उपक्रम नुकताच सुरू केला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा. तर कोणत्या संघाने सॅफ अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन ए आपल्या भारत या देशाच्या संघाने. कोणत्या तर आपल्या भारत देशाच्या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गतविजेत्या भारताने पेनल्टी शूटआउटमध्ये बांगलादेशचा 4-3 असा पराभव करून 2025 च्या सॅफ अंडर-19 चॅम्पियनशिपचे नुकतेच विजेतेपद पटकावले आहे. यानंतर 2025 साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन म्हणजेच SAAF अंडर-19 ची स्पर्धा 9 ते 19 मे 2025 दरम्यान अरुणाचल प्रदेशातील UPI येथील गोल्डन ज्युबिली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर मित्रांनो गेल्या वर्षी झालेल्या सॅफ अंडर-19 चॅम्पियनशिपमध्ये भारताने अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले होते, हे लक्षात ठेवा.
यानंतर पुढील प्रश्न 14वा पाहूयात आपण. तर ऑपरेशन ऑलिव्हिया दरवर्षी नुकताच कोणाकडून आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारतीय तटरक्षक दलाकडून म्हणजेच ICG कडून आयोजित केला जातो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑपरेशन ऑलिव्हिया हे भारतीय तटरक्षक दल म्हणजेच ICG द्वारे दरवर्षी नोव्हेंबर-मे महिन्याच्या दरम्यान आयोजित केले जाणारे एक सागरी संवर्धन अभियान आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यांना भेट देणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या सुरक्षित प्रजनन प्रक्रियेची खात्री करणे. यानंतर मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये या मोहिमेच्या मदतीने ऋषिकुला नदीच्या काठावर विक्रमी 6.98 लाख कासवांनी सुरक्षिततेपणे अंडी दिलेली आहेत. यानंतर मित्रांनो, ICG विषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर ICG चा लॉंग फॉर्म काय आहे? तर इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दल. आणि ICG ची स्थापना झाली 1 फेब्रुवारी 1977 मध्ये आणि बोधवाक्य काय आहे? तर आम्ही संरक्षण करतो. आणि मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये. आणि सध्याचे महासंचालक आहेत परमेश शिवमणी. आणि तटरक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? तर 1 फेब्रुवारी रोजी तटरक्षक दिन साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो, 15वा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 300 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 300 लाईक. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करत असतात. तर माझी छोटीशी अपेक्षा आहे की तुम्ही फक्त 300 लाईक पूर्ण कराव्यात. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जे चालू घडामोडीचे मी प्रश्न दिलेले आहेत त्यांचे देखील उत्तर सांगण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. शक्यतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येत आहे त्यांनी तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करावा. तर पुढील 15वा प्रश्नाकडे वळूयात आपण. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन ए, कळंबोलिया. कोणत्या? तर कळंबोलिया. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कळंबोली ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे जेथे महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर बसवलेला आहे. तर हा गर्डर 110.5 मीटर लांब आणि 1500 टन वजनाचा आहे. तर या गर्डरची स्थापना मुंबई आग्रा पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा भाग म्हणून केली गेली आहे. तर या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि मुंबई दरम्यान मालवाहतूक क्षमता सुधारेल आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. यानंतर राष्ट्रीय उद्याने. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये काही महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील पाहून घेऊया. तर पिंक ई रिक्षाची योजना महाराष्ट्राने सुरू केली आणि भारताच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य महाराष्ट्र हे राज्य बनले आहे. यानंतर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आली. आणि महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील वाधवण बंदराचे उद्घाटन देखील करण्यात आले. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले आहे. यानंतर गाईला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र राज्य ठरले आहे. यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र हे सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करणारे राज्य आहे. आणि 2025 मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे भारतीय सैन्य दिनाचे आयोजन केले जाणार आहे. यानंतर मित्रांनो, देशातील पहिले AI विद्यापीठ कोठे स्थापन झाले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा. तर ज्ञान भारतम मिशन कधी सुरू करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी, 9 जून या दिवशी. केव्हा? तर 9 जून या दिवशी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ज्ञान भारतम मिशन 9 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू होणार आहे. तर या मिशनचा मुख्य उद्देश आहे भारतातील 1 कोटींहून अधिक पांडुलिपींचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संरक्षण आणि डिजिटलीकरण करून त्यांना सार्वजनिक उपयोगांसाठी उपलब्ध करून देणे. यानंतर पुढील प्रश्न, इंदिरा सौरगिरी जल विकास योजना नुकताच कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा या राज्याने सुरू केली आहे. कोणत्या राज्याने? तर तेलंगणा या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर तेलंगणा राज्याने इंदिरा सौर गिरिजल विकासम योजना 16 मे 2025 रोजी नुकतीच सुरू केली आहे. तर ही योजना आदिवासी शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या मदतीने सिंचन सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा उद्देश ठेवते. यानंतर मित्रांनो, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये माचराम येथे या योजनेचे उद्घाटन झालेले आहे. तर या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे, तर बजेट आहे 12,600 कोटी रुपये, कालावधी 2025-26 ते 2029-30 आणि लाभार्थी आहे 2.1 लाख आदिवासी शेतकरी. आणि मित्रांनो, क्षेत्रफळ 6 लाख एकर. यानंतर सबसिडी तर 100% प्रत्येक युनिटसाठी 6 लाख रुपये. आणि सिंचन प्रणाली सौर पंप, ड्रीप सिंचन, आंतरपीक लागवड, यानंतर अतिरिक्त मदत, तर उच्च प्रतीचे रोपण, तात्पुरती उत्पन्नासाठी आंतरपीक योजना. यानंतर ही योजना तेलंगणाच्या आदिवासी भागांतील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या मदतीने सिंचन सुविधा देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा मुख्य उद्देश बाळगते. यानंतर पुढील प्रश्न आहे 18वा, तर महाराष्ट्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार 2030 पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष्य आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 35 लाख घरे बांधण्याचे आपल्या महाराष्ट्र सरकारचे लक्ष्य आहे. यानंतर मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण 2025 अंतर्गत 2030 पर्यंत EWS आणि LIG गटांसाठी 35 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 19वा, तर हैदराबाद येथे झालेल्या मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज 2025 चा खिताब नुकताच कोणी जिंकलेला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ॲलिस रँडमा यांनी जिंकला आहे. कोणी, तर ॲलिस रँडमा यांनी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, हैदराबाद मधील गाचीबौली इंडोर स्टेडियम मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड 2025 स्पोर्ट्स चॅलेंज स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकून मिस एस्टोनिया ॲलिस रँडमाने ॲथलेटिक्स कौशल्याचे आश्चर्यकारक प्रदर्शन करत इतिहास रचलेला आहे. लक्षात ठेवा, कोणते, तर सुवर्ण पदक जिंकले आहे त्यांनी. यानंतर पुढील प्रश्न, तर कार्लोस अल्काराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ज्याने पहिल्यांदाच इटालियन ओपनचे विजेतेपद जिंकले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्पेन या देशाचा. तर कोणत्या देशाचा आहे खेळाडू, स्पेन या देशाचा खेळाडू आहे तो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर कार्लोस अल्काराजने जॅनिक सिन्नरचा पराभव करून पहिल्यांदाच इटालियन ओपनचे विजेतेपद जिंकले आहे. तर गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून अल्काराज हा एकमेव खेळाडू आहे ज्याने सिनेरला एकापेक्षा जास्त वेळा पराभूत केले आहे आणि त्याने सिनेर विरुद्ध सलग 4 सामने जिंकले आहेत. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, केरळ हे राज्य ठरले आहे. कोणते राज्य, तर केरळ हे राज्य. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एका अग्रगण्य उपक्रमामध्ये केरळ हे येत्या 2 जून पासून 10वीच्या सर्व 4.3 लाख विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. यानंतर केरळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन आणि सध्याचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. कोण आहेत सध्याचे राज्यपाल, तर राजेंद्र आर्लेकर हे. यानंतर पुढील प्रश्न, तर E0 FIR प्रोग्राम नुकताच कोणी लॉन्च केलेला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमित शहा यांनी नुकताच लॉन्च केला आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर E0 FIR प्रोग्राम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच सुरू केला आहे. यामध्ये कोणताही नागरिक कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकतो, भलेही तो गुन्हा त्या हद्दीमध्ये घडला नसेल. तर हे प्रोग्राम महिलांसाठी विशेषत महत्त्वाचा असून तत्काळ न्याय देण्यास मदत करत असतो. यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा. प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर भारताला WHO ने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ट्रेकोमाया. कोणत्या, तर ट्रेकोमाया. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर भारताला WHO ने 2025 मध्ये ट्रेकोमा रोगाच्या समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिलेले आहे. तर ट्रेकोमा हा डोळ्याचा संसर्गजन्य रोग आहे. तर भारताने स्मॉल टॅर्गेटेड इंटर
प्रिव्हेन्शन्स अंतर्गत लसीकरण आणि उपचारांसाठी व्यापक कार्यक्रम राबवले आहे, ज्यामुळे 2025 मध्ये या रोगाचे पूर्ण निर्मूलन केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर गीता सामोता या कोणत्या दलाच्या 56 वर्षाच्या इतिहासामध्ये माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी CISF या कोणत्या, तर CISF या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गीता सामोता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे CISF च्या 56 वर्षाच्या इतिहासामध्ये माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकत्याच झालेल्या ला लिगा 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बार्सिलोनाने जिंकले आहे. कोणी जिंकले आहे? तर बार्सिलोनाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये वन लाईन मध्ये माहिती पाहून घेऊयात महत्त्वाची. तर बार्सिलोनाने प्रतिस्पर्धी एस्पेनियोलवर 2-0 असा विजय मिळवून त्यांचे 28वे ला लिगा विजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB च्या प्रमुखांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवला आहे, तर त्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तपन कुमार डेका असे त्यांचे नाव आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB चे संचालक तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ आणखी 1 वर्षाने वाढवला आहे. तर 1988 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी तपन कुमार डेका यांना काश्मीरमधील दहशतवादाविरोधी कारवायांचा विशेष अनुभव आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मिझोराम हे राज्य बनले आहे. कोणते? तर मिझोराम हे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. मिझोरामला पूर्ण साक्षर राज्य घोषित करण्यात आलेले आहे. तर हे राज्य हे यश मिळवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर साक्षरता दर आता 98.2% असा झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर न्यायमूर्ती केम्पैया सोमशेखर यांना कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मणिपूर या. कोणत्या? तर मणिपूर या. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश केम्पैया सोमशेखर यांची मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025 चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार नुकताच कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बानू मुश्ताक यांनी जिंकलेला आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय लेखिका, वकील आणि कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांना त्यांच्या हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर बानू मुश्ताक कर्नाटकातील आहेत हेही लक्षात ठेवा आणि बानू मुश्ताक यांना त्यांच्या कन्नड कथा संग्रह हार्ट लॅम्प साठी 2025 चा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर कन्नड भाषेमध्ये लिहिलेल्या पुस्तकाला बुकर पुरस्कारामध्ये मिळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर दीपा भास्ती यांनी हे पुस्तक कन्नडमधून इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेले आहे. यानंतर 30वा प्रश्न, तर भारतीय नेमबाज कणकने ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये एअर पिस्तूल मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्यांनी जिंकले आहे सुवर्ण पदक. कोणते? तर गोल्ड मेडल जिंकले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय नेमबाज कणकने ISSF ज्युनियर विश्वचषक 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तर या स्पर्धेमध्ये भारताचे हे पहिले सुवर्ण पदक असणार आहे मित्रांनो. तर जर्मनीतील सूल येथे झालेल्या महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कणकने मोल्डोवाचा अँना डलसेला हरवून सुवर्ण पदक जिंकलेले आहे. यानंतर मित्रांनो ISSF विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर स्थापना झाली 1907 मध्ये, मुख्यालय म्युनिक जर्मनी आणि प्रमुख आहेत सध्याचे लुसियानो रॉसी. यानंतर 2 प्रश्न मी एक्स्ट्रा ठेवलेले आहेत मित्रांनो तुमच्यासाठी. तर कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टम गोल्डन डोम बनवणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका हा देश. कोणता देश? तर अमेरिका हा देश. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की अमेरिका स्वतःची संरक्षण प्रणाली
गोल्डन डोम बनवणार आहे. तर ही एक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे, म्हणजेच मिसाईल डिफेन्स सिस्टम, जी अंतराळात बसवली जाईल. तर अमेरिकाच्या या गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची घोषणा $175 अब्ज खर्चासह करण्यात आलेली आहे. यानंतर अमेरिकाच्या गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे वैशिष्ट्य आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर अंतराळात बसवली जाणारी ही प्रणाली आहे आणि ही संरक्षण प्रणाली अंतराळामध्ये बसवली जाईल, जी क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी मदत करणार आहे. यानंतर मित्रांनो, क्षमता काय आहे याची, तर ही प्रणाली क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेली आहे, जी इस्रायलच्या आयरन डोम पेक्षा अधिक सक्षम आहे. आणि महत्त्व काय आहे, तर गोल्डन डोम अमेरिकाच्या संरक्षण धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे. यानंतर खर्च, तर या प्रकल्पासाठी $175 अब्ज खर्च अपेक्षित आहे. यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे, एक्स्ट्रा प्रश्न. तर हा प्रश्न आहे दिनविशेषवर मित्रांनो. तर 25 मे रोजी कोणता जागतिक दिवस पाळला जातो, म्हणजेच आज? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस पाळला जातो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 25 मे रोजी जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे थायरॉइड विकारांबद्दल जनजागृती करणे, लवकर निदान, उपचार आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देणे. तर थायरॉइड ग्रंथीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास वजन वाढ, थकवा, मूड स्विंग्स, हार्मोनल अडचणी अशा विविध समस्या उद्भवू शकतात. यानंतर मित्रांनो, मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण शॉर्टमध्ये पाहून घेऊयात. तर खूप महत्त्वाचे दिवस दिलेले आहेत यामध्ये मी. तर 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला गेला. 3 मे दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस. 4 मे दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस. 7 मे दिवशी विश्व हास्य दिवस आणि 8 मे दिवशी आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस आणि जागतिक थॅलेसेमिया दिवस आणि 9 मे दिवशी युरोप दिवस. 11 मे दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे दिवशी आंतरराष्ट्रीय परिचारिका नर्स दिवस. यानंतर मित्रांनो, 15 मे दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. 17 मे दिवशी जागतिक माहिती समाज दिन आणि जागतिक दूरसंचार दिन आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा केला जातो. 18 मे दिवशी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दिवशी राष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिन आणि जागतिक सांस्कृतिक विविधता दिवस. 22 मे दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस. 24 मे दिवशी राष्ट्रकुल दिवस आणि आज जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस, म्हणजेच 25 मे दिवशी. यानंतर मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण झालेल्या ह्या आठवड्याच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमधून घेतलेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमधील हे प्रश्न आहेत. तर मित्रांनो, प्रश्न असे आहेत: 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न देखील मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो स्पेशली. तर कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टम गोल्डन डोम बनवणार आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करावा आणि तुम्हाला जर उत्तर येतच असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा आणि आपलं 300 लाईकचं टार्गेट पूर्ण करण्याचा देखील सर्वांनी प्रयत्न करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.